दोन मैदानं ओपनची उद्या होत आहेत आणि त्या मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते कधी काढले जातील तर लाईव्ह लॉट जे आहेत ते 9-12 मैदानाचे गणेश तांबे सर यांच्या महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा या त्यांच्या चॅनलवरती एक 9च्या दरम्यान काढले जातील किंवा 8च्या दरम्यान तुम्ही लाईव्हला तयार राहा। त्या ठिकाणी लाईव्ह लॉट काढले जातील 9-12च्या ओपनच्या मैदानाचे आणि ते कोकरूड या ठिकाणी जे सांगली जिल्ह्यातील मैदान आहे त्या मैदानाचे लाईव्ह लॉट आता कुठल्या चॅनलवर काढतील याच्याबद्दल मी अपडेट नक्कीच सांगेन तुम्हाला। आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बकासूर आणि सर्जा एक टॉपची या बैलगाडा क्षेत्रामध्ये नामांकित बैल उद्या पाळण्यासाठी सज्ज झालेत। घोटचा सर्जा असेल, चिक्या असेल आणि नक्कीच खूप खूप टॉपचे पैरे आहेत त्यांचे आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करतायत ही जोडी बघूया। आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीचा असं मान आहे। 9-12च्या मैदानाला एक जुनं आणि जाणतो मैदान आहे ते 9-12चं आणि नक्कीच बघूया तिथं मैदानात बक्षीस खूप मोठं आहे आणि नक्कीच कोकरूड या ठिकाणी सुद्धा मोठं बक्षीस आहे आणि नक्कीच या तुम्ही गाड्या नोंद करा त्या ठिकाणी। आणि आज संध्याकाळी लाईव्ह लॉट जे आहेत ते निघतील आणि नक्कीच कोणाची चिठ्ठी कोणाच्या गटात निघेल याच्याबद्दल अपडेट तुम्हाला मी देईनच, परंतु नक्कीच अपडेट राहा। आणि उद्या बकासूर आणि चिक्या या जोडीला रोखणं कठीण होईल कारण की 7 वेळा सलग गाडी ही जिंकलेली आहे, 8व्या वेळेस पराभव झालेला आहे आणि नक्कीच बघूया उद्याच्या मैदानामध्ये 100% ही गाडी फायनलमध्ये राहते की काय। आणि जर राहिली तर बघूया, नाही राहिली तरी काय एवढं दुःख नाही वाटणार की एवढं मोठं म्हणजे हिंद केसरीचं मैदान नाही आहे। ज्यावेळेस हिंद केसरीचं मैदान असतं त्यावेळेस मन दुखतं, परंतु असो चला बाकीची सुद्धा बैल आहेत ती मालकासाठीच पळतात। आपला जसा बकासूर पळतो फॅन्स मालकासाठी तसंही दुसरी ही बैल त्यांच्या मालकासाठी फॅन्ससाठीच पळतात। आणि नक्कीच कारोंडेकरांचा चिक्की आणि बकासूर ही उद्या जोडी पळेल आणि सर्जा आपला वाटेगाव अंबरनाथकरांच्या बादलसोबत पळेल। नक्कीच बघूया ही जोडीसुद्धा एक टॉपची जोडी म्हणावी लागेल। कोणतंही मैदान असू द्या त्या मैदानामध्ये गुलाल हा घेतेच आणि नक्कीच सर्जाला जर बाहेरनं पळणारा बैल चांगला असेल पब्लिकनं तर सर्जा सुट्टी देत नाही। नक्कीच बघूया उद्याच्या मैदानामध्ये सर्जा काय कमाल करेल। बिंजोडचा बादशाह मथुर येतोय का? बिंजोडचा बादशाह आता मथुर तुम्हाला डायरेक्ट पुसेगावच्याच मैदानामध्ये दिसेल। हां, तो बिंजोडसाठी पळू शकतो मुंबईमध्ये, परंतु आता पुसेगावच्याच मैदानाची तयारी चालू आहे। आणि सगळ्यांचा लाडका बैलगाडा क्षेत्रामध्ये रुस्तम हिंद केसरी महिब्या आपल्याला दिसेल का? महिब्या कदाचित कोकरूड या ठिकाणी जे मैदान आहे जिल्हा सांगली या ठिकाणी त्या मैदानामध्ये आपल्याला महिब्या दिसू शकेल, परंतु बघूया त्याच्याबद्दल जर अपडेट असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन। आणि नक्कीच घरणीकरांच्या राज्याबद्दल अपडेट आपल्याकडे नाही आहे, तो बैल पळणार आहे का नाही हे अजूनसुद्धा कन्फर्म नाही आहे, नक्कीच बघूया। आणि नक्कीच कंदूरचा राजा जो आहे तो कोणासोबत पळेल? कंदूरचा राजा अर्जुनसोबत एखाद्या वेळेस त्यांच्या होम ग्राउंडवरती कोकरूड या ठिकाणी जिल्हा सांगली या ठिकाणी जे मैदान होते त्या ठिकाणी, परंतु बघावं लागेल कारण की हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे। या ठिकाणी कोणी कुठे कसा पळतोय, कोणाची चिठ्ठी कुठे निघते काय समजत नाही, परंतु संध्याकाळी जे 2 मैदान आहेत त्या 2 मैदानावरती तुम्ही अपडेट राहा। 9-12चं मैदान खूप इम्पॉर्टंट आहे कारण की तिथं सगळे महाराष्ट्रातील टॉपचे बैल जे आहेत ते पळण्यासाठी तिथं येणार आहेत आणि नक्कीच बकासूरची चिठ्ठी कुठे निघतील याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली असेल। नक्कीच त्याच्याबद्दल अपडेट तुम्हाला देऊच आपण आणि नक्कीच कोणत्या गटात कोणता बैल पळणार आहे ते सुद्धा सांगूया। आणि नक्कीच मैदान जे आहे ते भुरकवडीचं मैदान P3 लाईव्ह या चॅनलवरती तुम्हाला लाईव्ह दिसेल आणि ते जे मैदान आहे कोकरूडचं ते अजून काय माहीत नाही, परंतु मी त्याच्याबद्दल तुम्हाला अपडेट देईनच। परंतु बघूया उद्याच्या मैदानासाठी बाकीच्या सुद्धा नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा। आणि महिब्याचा पैरा कोण असेल? महिब्याचा पैरा आपल्याला माहीत नाही आहे, तेजा असेल, ओगलेवाडीकरांचा तेजा। ओपनचंच मैदान आहे, खूप दिवस झाले ही जोडी पळाली नाही, परंतु जर पळाली तर 100% निकालात घुसणार ही गाडी। महिब्याचा कमबॅक जर काळ्या मातीचं जर रान असेल कोकरूड या ठिकाणी तर 100% महिब्या तिथं पळेल। त्यांनी सांगितले ज्यावेळेस काय होतंय मुरुमाचं रान असेल तिथं बैलाला त्रास होतोय महिब्याला, परंतु असो उद्याच्या मैदानामध्ये महिब्यासुद्धा कमबॅक करेल कोकरूड या ठिकाणी। 9-12च्या मैदानामध्ये महिब्या नाही दिसणार आपल्याला 100% मी सांगतो। आणि बघूया उद्याच्या मैदानात काय अशी कमालीची बैल पळणार, उद्या मालकासाठी पळणार, मालकाच्या नावासाठी पळणार, स्वतःचं नावासाठी पळणार। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या टॉपच्या मैदानासाठी, दोन्ही मैदानासाठी। बकासूरला एक बकासूर प्रेमी, सर्जा प्रेमी यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा। आणि एक टॉपचा पैरा एक सांगतोय स्वराज 855 आणि रायबा ही एक जोडीवरती लक्ष राहील। आणि सगळ्यांचा लाडका शाहिदभाई मुलानी नातेपुते यांचा जो सचिन आणि आपला आगा शिवनगरकरांचा लक्ष यासुद्धा जोडीवरती लक्ष राहील। बघूया ही आदत वासरं उद्याच्या मैदानात जर पळली
तर नक्कीच गुलाल घेतील आणि नक्कीच विठ्ठल नानांचा तेजासुद्धा उद्या पळतोय आणि खूप साऱ्या शुभेच्छा विठ्ठल नानांच्या तेजालासुद्धा. विठ्ठल नानांच्याबद्दल अपडेट नाही आहे, ते मैदानात दिसतील की नाही आहे. धन्यवाद.